मायाप्पा आणि सुंदरा यांच्या पोटी जन्मलेले बाळूमामा, पण त्यांचे बालपण तुमच्या आमच्या मुलांसारखे नव्हते. ज्या कोवळ्या वयात मुलांना खेळणी आणि मायेची ऊब लागते, तिथे बाळूमामांचे रूप पाहून भल्या भल्यांची मती गुंग व्हायची. हे बाळ साध्या गादीवर झोपत नव्हते, तर चक्क रानावनात जाऊन काटेरी बाभळीच्या जाळीवर आणि खडकाळ जमिनीवर झोपायचे. अंगाला साधे खरचटले तरी जीवाचा आकांत होतो. तिथे या माऊलीला त्या तीक्ष्ण काट्यांची कसलीच वेदना होत नव्हती. उलट त्या काट्याकुट्यांवरच त्यांना शांत निद्रा आणि समाधी लागत असे. हे दृश्य पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकत असे, पण ते तेच सांगून जायचे की हे शरीर सामान्य नाही, तर हे तप्त सुवर्ण आहे. संसाराच्या जाळ्यात अडकवण्यासाठी घरच्यांनी त्यांचे लग्न लावले, पण सासूरवाडीहून मिळालेल्या त्या 15 मेंढ्या, ती केवळ जनावरं नव्हती, तर ती होती बाळूमामांची शक्ती. तिथूनच सुरू झाला तो खडतर प्रवास. पण भक्तांनो, मामांचा हा चमत्कार फक्त इतिहासात जमा झाला नाही. आजही, आत्ता या क्षणाला कोल्हापूरच्या आदमापुरात जा, तिथे तुम्हाला याची प्रचिती येईल. आजही आदमापुरात मामांची शक्ती जिवंत आहे. विशेषतः अमावस्येच्या दिवशी तिथे भक्तांचा जो महासागर लोटतो, तो पाहिला की डोळ्यांचे पारणे फिटते. आजही तिथे आलेल्या दुःखी कष्टी भक्तांना जागच्या जागी प्रचिती येते. असाध्य रोग बरे होतात आणि संकटे दूर होतात. तिथे गेल्यावर प्रत्येकाला जाणवतं की मामा तिथेच आहेत, आपल्या सोबत आहेत, आपल्या पाठीशी आहेत. बाळूमामांच्या याच शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये न विसरता लिहा बाळूमामांच्या नावानं चांगलं, आणि अशाच अद्भुत कथांसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.